अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर उद्या आहे भोगी, 14 जानेवारी 2023, वार रविवार. भोगी आहे. भोगी हा सण, खरं तर संक्रांती हा 3 दिवसाचा सण मानला जातो. सुरुवात असते भोगीचा, जो पहिला दिवस आहे. दुसरा दिवस असतो संक्रांत आणि तिसरा दिवस असतो किंक्रांत, ज्याला आपण कर म्हणत असतो. आता तुम्हाला सांगते की संक्रांती देवीने संक्रासुराचा वध केला होता आणि करीच्या दिवशी किंक्रासुराचा वध केला होता. म्हणून हे 3 दिवस अतिशय महत्त्वाचे मानले जातात. मग भोगीचं काय महत्त्व आहे त्याच्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. भोगी याचा अर्थच आहे भोग. तुमचे भोग जेव्हा संक्रासूर आणि किंक्रासूर यांचे भोग भोगून झाले होते, त्यांचा शेवट होणार होता, म्हणून तो दिवस आपण भोगी म्हणून साजरी करत असतो. प्रत्येकाच्या आयुष्यात भोग आहे. आपण म्हणतो ना की कोणाची भोग कोणाला चुकलेले नाहीये. महाराजही म्हणायचे की तुला तुझ्या भोगांची शिक्षा, तुला तुझ्या कर्मांची शिक्षा भोगावीच लागेल. एवढंच आहे, जेव्हा आपण स्वामी मार्गात येतो त्याचा भोग आहे तो खूप जास्त प्रमाणात कमी होतो. आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आपले भोग कमी व्हावे. मागच्या जन्मात, आज आपण ह्या जन्मात खूप चांगलं काहीतरी करत आहोत, आपली प्रगती होत आहे, आपण अध्यात्मामध्ये आला आहोत, पण मागच्या जन्मात काय केलं आपल्याला माहिती का? आणि आपण म्हणत असतो की प्रत्येक जण आपापलं नशीब घेऊन येतो. नशीब घेऊन येतो म्हणजे काय, चांगलं की वाईट, मागच्या जन्माचे भोग आपल्याला भोगायचे असतात. म्हणून ह्या जन्मात आपला जन्म झाला असतो आणि ते भोग भोगण्यासाठी आपल्याला खूप काही कष्ट करावे लागतात. कोणाचं खूप चांगलं होतं तर कोणाला खूप जास्त हाल अपेक्षा सहन करावी लागते. आता भोगीच्या दिवशी काय काय करायचं की जेणेकरून आपल्या आयुष्यातले येणारा त्रास आहे, येणारी संकट आहे, ती खूप जास्त प्रमाणात कमी होईल. सगळ्यात आधी भोगीच्या दिवशी महिलांनी म्हणजे सगळ्यांनीच अभ्यंग स्नान करायचं असतं, पण महिलांना सांगेल डोक्यावरनं पाणी घ्या. बघा, हा जो पौष महिना आहे हा सूर्यदेवांसाठी समर्पित आहे. पौष महिन्यात जर तुम्ही सूर्यदेवाची उपासना केली तर तुम्हाला खूप जास्त पटीने त्याचे फायदे मिळत असतात. तुम्हाला माहिती आहे की शनिदेव सूर्य भगवानाचे पुत्र आहे शनिदेव, आणि असं म्हटलं जातं की ह्या महिन्यात ते त्यांच्या लेकाला भेटायला येतात. मी जसं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सूर्य एकमेव देव आहे की ज्यांना आपण बघू शकतो. म्हणून सूर्याची उपासना करणाऱ्याचं कधी वाईट होत नाही. तुम्हाला जर अभ्यासात प्रगती नाहीये किंवा तुम्हाला म्हणजे तुम्ही जेव्हा एक्झाम द्यायला जाता त्यात तुम्हाला यश नाहीये, काहीतरी काम हातात घेतलं आहे ते सक्सेस होत नाही, अशा वेळेस सूर्यदेवाची उपासना करायची असते. सूर्यदेवाची उपासना सगळ्यात सोपी उपासना. सकाळी उठल्यावर सूर्योदय जेव्हा होतो, 10 आणि 12 वाजता सूर्याला पाणी घालण्यात काही अर्थ नाही किंवा अर्घ्य देण्यात काही अर्थ नाहीये. पण सकाळी उठल्यावर 7च्या आत किंवा 7:30, 8च्या आत आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे, म्हणजेच काय, सूर्याला पाणी व्हायचं आहे. आता तुम्हाला काय करायचं, जसं मी सांगितलं की महिलांनी डोक्यावरनं पाणी घ्यायचं असतं, डोकं धुवायचं असतं. माहेरवाशीण आहे ते आपल्या सासरकडनं माहेरी येतात. हा सण सवाष्णींचा आहे, माहेरवाशणीचा आहे. भोगीच्या दिवशी महिलांनी डोक्यावरनं पाणी घ्यायचं, आंघोळीच्या पाण्यात पांढरे तीळ टाकायचे असतात. सायंटिफिक रिझन तेच आहे की तुम्ही जेव्हा भोगीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात तीळ टाका किंवा भोगी, संक्रांत, किंक्रांत या 3 दिवसात आंघोळीच्या पाण्यात तुम्ही पांढरे तीळ टाकता तेव्हा तुम्हाला उन्हाळा बाधत नाही, असं म्हटलं जातं. कारण लहान मुलांना खूप जास्त उन्हाळा बाधतो. तर मी आवर्जून सांगेल की लहान मुलांना पण आंघोळीच्या पाण्यात आवर्जून तुम्हाला थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहे. त्याच्याबरोबर दिवसभरात तुम्हाला उपासना करायची आहे. भोगीच्या दिवशी आपले भोग भोगण्यासाठी, आपले भोग कमी होण्यासाठी आपल्याला त्या सूर्यदेवाला पण प्रार्थना करायची असते. जेव्हा तुम्ही त्यांना अर्घ्य देत असता तेव्हा त्यांना प्रार्थना करायची असते आणि अर्घ्य देताना ओम गृणी सूर्याय नमः किंवा ओम सूर्यदेवताय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करा. त्यांना प्रार्थना करा की आयुष्यात जे काही भोग आलेले आहे, जे नशिबाचे भोग आहे, जे मला भोगायचे आहेत, त्याची तीव्रता कमी होऊ दे. नक्कीच त्यांच्या आशीर्वादाने आलेलं अपयश किंवा आलेलं तुम्ही खूप कष्ट करत आहेत त्याचा तुम्हाला खूप जास्त प्रमाणात फायदा होईल आणि अडलेली कामे बऱ्याच प्रमाणात मार्गी लागतील. आता भोग भोगण्यासाठी एक महत्वाचं कारण असतं पितृदोष. तुम्ही भोगीच्या दिवशी तुमच्या पितरांचं तर्पणही करू शकता. पितरांच्या नावे तुम्ही एखाद्याला दान धर्म करू शकता, तुम्ही दान करू शकता. भोगीच्या दिवशी जर तुमच्या घरातली एखादी सवाष्णी केली असेल तर आता तुम्ही भोगीच्या दिवशी एक सवाष्णी जेवू घालू शकता. तुम्हाला सांगते, पितृदोष इतका
इतका कठीण असतो की तुम्ही कितीही देवाचं करा, पण पितरांचं जर तुमच्याकडनं राहून गेलं असेल तर शारीरिक, मानसिक, वैचारिक कुठलंच सुख तुम्हाला मिळत नाही. म्हणून भोगीचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे आपले भोग कमी करण्यासाठी. तुम्हाला काय करायचं आहे, सूर्याला जेव्हा तुम्ही अर्घ्य वगैरे देता, तुम्हाला सगळ्या देवांसाठी, पितृदेव, ऋषीदेव, जे काही देव आहे आपले 33 कोटी देव आणि पितृदेव. आता पितृदेवांचं जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला सूर्याला प्रार्थना करायची आहे, सूर्यांना आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे, काय जे दोष असेल ते कमी होतील. पण हा दिवस पितरांच्या तर्पणासाठी, पितरांच्या सेवेसाठी पण अतिशय महत्त्वाचा मानला जातो. तुम्हाला काय करायचं आहे, एक कणकेचा दिवा घ्या. आता तुम्हाला कणकेचा दिवा करता आला नाही तर पणती घ्या. पणतीमध्ये 2 वाती मिळून एक तुम्हाला वात करायची आहे, म्हणजे दोन वातींची एक तुम्हाला वात करायची आहे. तुम्हाला तिळीचं तेल टाकायचं आहे. तुम्हाला घरात तिळीचं तेल असेल तर अतिशय उत्तम, तिळीचं तेल टाकण्याचा प्रयत्न करा. ज्यांच्याकडे नाही त्यांनी काय करायचं, काळे तीळ टाकायचे. त्या दिव्यामध्ये थोडेसे 2-3 दाणे काळे तीळ प्रत्येकाच्या घरात असतं, पांढरे तीळ नाही बरं का, काळे तीळ टाकायचे आणि 2 लवंगा टाकायच्या. त्या दिव्यामध्ये 2 लवंगा आणि काळे तीळ तुम्हाला टाकायचे आणि तो दक्षिण दिशेला तोंड करून तो दिवा लावायचा आहे. आता तो घरातच लावायचा आहे. दक्षिण दिशेला तोंड करून तो दिवा लावताना आपल्या पितृदेवतांना प्रार्थना करायची आहे की माझ्या ज्या काही अडचणी आहेत त्या कमी होऊ दे. आपण ज्याला मानपान करणं म्हणतो बघा, की आपल्याला मानपान करायचं असतो की मी तुमचं हे करल, तुमचं मी ते करल. थोडक्यात काय, मी दान धर्म करल, तुमची जेव्हा तिथी असेल तेव्हा मी तुमच्या प्रती. आपण फक्त काय करतो, आपण जेव्हा होळीच्या दिवशी वीरजेव घालता, बऱ्याच समाजात बऱ्याच गावात वीरजेव घालता, तेव्हाच आपण आपल्या वडिलोपार्जित जो कोणी व्यक्ती गेले आहे त्यांना जेव घालतं आणि जो पितृपक्ष असतो तेव्हा जेव घालतो. बाकी तुम्ही कोण मी कोण आपण बघत नाही. पण तुम्हाला सांगते, तेव्हा हे मानून घ्यायचं असतं. ज्यांना मानून घेणं, गावाकडे हा शब्द बऱ्याच वेळा वापरला जातो की मानून घ्यायचं, की माझ्याकडनं जेवढं काही दान धर्म होईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करेल, तुमचा मी मान सन्मान करेल, अशी प्रार्थना करायची. आणि पितृस्तुती स्तोत्रम किंवा पितृ अष्टकम नाही काही जमलं तर फक्त ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः असं 11 वेळा 21 वेळा तुम्हाला जप करायचा आहे. मानून घेणं, प्रार्थना करायची. अर्थात दिवा लावताना तो डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका, एका डिशमध्ये घ्या, त्याच्यावर तांदूळ टाका आणि मग तो दिवा लावा. दक्षिण दिशेला वात करा. त्या दिव्याचं नंतर काय करायचं, अर्थात तो निर्माल्यात तो दिवा जातो. ते झाल्यावर आपल्या देवघरात पण तुम्हाला मी सांगते, आपण देवपूजा करणार आहे. भोगीच्या दिवशी अवश्य देवाची पूजा करा. बाकी काही मंत्र स्तोत्र तुम्हाला जे म्हणता येईल ते करा. हा दिवस हा भोग भोगण्याचा असतो. स्वतःची भोग कमी व्हावी म्हणून आपण खूप सेवा करत असतो, पण ह्या दिवशी पण तुम्ही ज्या देवाला मानता त्या देवाची उपासना करा. त्या देवाला प्रार्थना करा की माझ्या आयुष्यातले जे काही भोग आहे देवा तो मी भोगते आहे, पण त्याचा प्रभाव कमी होऊ दे. असं नका म्हणू की देवा मला खूप काही दे आणि मग माझे भोग तूच कमी कर. नाही, भोग आहे ते तुम्हाला भोगावेच लागेल, पण त्याची तीव्रता कमी करा. अशी तर प्रार्थना तुम्ही अवश्य देवाजवळ करू शकता. ती प्रार्थना केल्यावर तुम्ही जेव्हा शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावत असता त्या दिव्यामध्ये पण तुम्हाला 2 लवंगा टाकायच्या. शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावताना त्या दिव्यात पण तुम्हाला लवंगा टाकायच्या आहे. तुम्ही घरात तेलाचा दिवा आपण लावल्याच जातो, त्या तेलाच्या दिव्यात काहीच करायचं नाही. शुद्ध गायीच्या तुपामध्ये पण त्या 2 लवंगा टाकायच्या आहे. प्रार्थना करायची आहे. तो जेवढा काळ तो जळेल तेवढं काळ चांगला आहे. एकदा तो शांत झाला, एकदा तो विजला की थांबून द्यायचा. त्या लवंगा पण उचलून निर्माल्यात टाकायच्या. तुम्ही जो कणकेचा दिवा लावणार आहे त्या पण लवंगा तशाच त्या निर्माल्यात जाणार आहे. त्याला काही उचलायचं नाही, काही करायचं नाही, काहीही करायचं नाही. त्या तिळी सगट त्या तुम्हाला निर्माल्यात टाकायचं आहे. हे तुम्हाला करायचं आहे. अर्थात मासिक धर्म आहे, विटाळा आहे सुद्धा, काय तुम्हाला काही करता नाही येणार. असं काही करता नाही येणार म्हणजे देवाकडे जाऊन तुम्ही करू शकत नाही, पण अर्थात तुम्ही सेवा करू शकता. तुम्ही नामस्मरण करू शकता, महाराजांना प्रार्थना करू शकता की महाराज माझी भोग मी भोगणार आहे, त्याला तुम्ही काहीच करू शकत नाही, पण त्याची तीव्रता मात्र तुम्ही नक्कीच कमी कराल. आणि माझ्याकडनं पण माझं जेवढं पितरांचं होईल, जेवढं देवाचं होईल तेवढं मी करेल. आणि अर्थात देव हा तुमच्या कर्मात आहे. तुमचे कर्म चांगले ठेवले तर कुठलाही देव, कुठलेही मग तो स्वामी असो नाही तर पितृदेव असो, ते कधीही आपलं वाईट करत नाही. तुमचे कर्म चांगले ठेवा बस. श्रीकृष्ण नेहमी म्हणत असतात तू कर्म चांगले कर, बाकीचं मी तुझं पाहून घेते. म्हणून तुमचे कर्म चांगले ठेवा. कोण काय बोलतं काही नाही, वरती आहे ते सगळे. प्रत्येकाचा लेखाचोखा देवाकडे असतो आणि प्रत्येकाची वेळ आल्यावर त्याला त्याच्या कर्माची शिक्षा किंवा फळ चांगलं किंवा वाईट ते मिळत असतं. म्हणून उद्याचा दिवस
विसरू नका. जास्तीत जास्त सेवा करा, नामस्मरण करा, दान धर्म करा. दान धर्म केल्याने पितरांना सद्गती मिळते. त्यांच्या स्मरणार्थ दान करायचं असतं की हे मी माझ्या पितरांना देत आहोत. जेवढं जास्त दान धर्म करता येईल तेवढं जास्त दान धर्म करा. आणि आनंद भोग भोगण्याचा दिवस आहे. म्हणजेच काय की माझ्या आयुष्यातले भोग कमी होऊ दे आणि माझ्या आयुष्यात सुख आनंदी येऊ दे, एवढीच प्रार्थना करायची. तर झालेली सेवा मी स्वामीच्या चरणी रुजू करते. आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.